प्रश्न पहिला, भारत आणि चीनमधील सीमारेषा कोणती आहे? ए. रॅडक्लिफ रेषा, बी. ड्युरंड रेषा, सी. मॅकमोहन रेषा, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे सी. मॅकमोहन रेषा. पुढचा प्रश्न, भारत आणि पाकिस्तानला वेगळे करणाऱ्या रेषेला काय म्हणतात? ए. रॅडक्लिफ रेषा, बी. ड्युरंड रेषा, सी. मॅकमोहन रेषा, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे ए. रॅडक्लिफ रेषा. पुढचा प्रश्न, भारताची सर्वात मोठी जमीन सीमा कोणत्या देशाशी आहे? ए. पाकिस्तान, बी. चीन, सी. बांगलादेश, डी. म्यानमार. बरोबर उत्तर आहे सी. बांगलादेश. पुढचा प्रश्न, भारताच्या पूर्वेकडील समुद्रकिनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? ए. दिघा किनारा, बी. मलबार किनारा, सी. कोकण किनारा, डी. कोरोमंडल किनारा. बरोबर उत्तर आहे डी. कोरोमंडल किनारा. पुढचा प्रश्न, भारत कोणत्या गोलार्धात स्थित आहे? ए. दक्षिण आणि पूर्व, बी. उत्तर आणि पूर्व, सी. उत्तर आणि पश्चिम, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे बी. उत्तर आणि पूर्व. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब जवाहर बोगदा कोणत्या राज्यात आहे? ए. राजस्थान, बी. पश्चिम बंगाल, सी. जम्मू आणि काश्मीर, डी. हिमाचल प्रदेश. बरोबर उत्तर आहे सी. जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न, सियाचीन हिमनदी कोणत्या भारतीय राज्यात आहे? ए. हिमाचल प्रदेश, बी. उत्तर प्रदेश, सी. जम्मू आणि काश्मीर, डी. सिक्कीम. बरोबर उत्तर आहे सी. जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते भारताचे सर्वात दक्षिणेकडील भौगोलिक एकक आहे? ए. लक्षद्वीप, बी. रामेश्वरम, सी. कन्याकुमारी, डी. निकोबार बेट. बरोबर उत्तर आहे डी. निकोबार बेट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रमुख भारतीय शहर सर्वात पूर्वेस स्थित आहे? ए. लखनौ, बी. बेंगळुरू, सी. भोपाळ, डी. हैदराबाद. बरोबर उत्तर आहे ए. लखनौ. पुढचा प्रश्न, भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा आहे? ए. 7, बी. 8, सी. 9, डी. 10. बरोबर उत्तर आहे सी. 9. पुढचा प्रश्न, उत्तर भारतातील उप हिमालयन प्रदेशात पसरलेल्या सपाटा मैदानाला काय म्हणतात? ए. भावर, बी. खादर, सी. टून, डी. तराई. बरोबर उत्तर आहे ए. भावर. पुढचा प्रश्न, भारताच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांगा आहे? ए. मैकल, बी. हिमालय, सी. निलगिरी, डी. अरावली. बरोबर उत्तर आहे बी. हिमालय. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय राज्याची सीमा 3 देशांशी आहे? नेपाळ, भूतान आणि चीन. ए. मेघालय, बी. अरुणाचल प्रदेश, सी. पश्चिम बंगाल, डी. सिक्कीम. बरोबर उत्तर आहे डी. सिक्कीम. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात नवीन पर्वतरांगा कोणती आहे? ए. हिमालय, बी. सह्याद्री, सी. अरवली, डी. सातपुडा. बरोबर उत्तर आहे ए. हिमालय. पुढचा प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणती पर्वतरांगा फक्त एकाच राज्यात पसरलेली आहे? ए. अरवली, बी. अजिंठा, सी. सातपुडा, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे बी. अजिंठा. पुढचा प्रश्न, अरवली पर्वतरांगांच्या सर्वोच्च शिखराचे नाव काय आहे? ए. गुरु शिखर, बी. सेर, सी. दोडाबेट्टा, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे ए. गुरु शिखर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? ए. विंध्य, बी. हिमालय, सी. अरवली, डी. सातपुडा. बरोबर उत्तर आहे सी. अरवली. पुढचा प्रश्न, तुजू खिंड भारताला कोणत्या देशाशी जोडते? ए. म्यानमार, बी. चीन, सी. नेपाळ, डी. भूतान. बरोबर उत्तर आहे ए. म्यानमार. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? ए. नर्मदा, बी. महानदी,
सी गंगा, डी गोदावरी. बरोबर उत्तर आहे सी गंगा. पुढचा प्रश्न, नर्मदा नदी बहुतेक कोणत्या भारतीय राज्यात वाहते? ए मध्य प्रदेश, बी राजस्थान, सी गुजरात, डी महाराष्ट्र. बरोबर उत्तर आहे ए मध्य प्रदेश.